ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 14 येथे सर्पमित्र अमर गुरुंग यांनी पूर्णा सोसायटी रूम नंबर 3 येथे पकडला धामण जातीचा साप। अमर गुरुंग यांना प्रथम त्यांचा मित्र आकाश जयस्वाल यांचा फोन आला की पौर्णिमा सोसायटीत साप आहे। धामण साप प्रथम 3ऱ्या माळ्यावर गेला होता, परंतु अडोसा नाही मिळाल्यावर तो खाली तळमजला आला। तळमजल्यावर रूम नंबर 3 येथे मुख्य दरवाजा व लोखंडी दरवाजामध्ये लपला। सर्पमित्र यांनी सापाला पकडून बाटलीमध्ये बंद केले व ऐरोली सेक्टर 10 येथे जंगलात सोडले। यावेळी सर्पमित्र अमर गुरुंग यांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी सर्पमित्र अमरजीत गुरुंग। सध्या आम्हाला एक कॉल आला, आकाश जयस्वाल म्हणून आमचे जुने मित्र आहेत, त्यांनी कॉल केला की त्याच्या बिल्डिंगच्या रूमच्या बाजूला शेजारी एक साप दिसलाय। मग ज्या जागी आज साप पकडलाय त्या जागी परवा पण पकडला, सेम प्लेस सेम स्पॉट। हा एक रॅट स्नेक जातीचा साप आम्ही तिथे पकडलाय। पहिले जाऊन मी त्यांना माहिती दिली की हा रॅट स्नेक आहे, धामण जातीचा साप आहे, बिनविषारी आहे, आणि मग त्याला पकडला। आणि आता आम्ही या खाडी भागात तुम्ही बघू शकता, इथे आपलं हे पाण्याचा साचा बनवलाय प्राण्यांसाठी, इथेच आम्ही सापा सोडतो। आणि जेवढे पण बिनविषारी साप आहेत, छोटे साप आहेत, ते खाडी भागाच्या या भागात आम्ही सोडतो, कारण या साईडला बऱ्याच पक्षी आहेत, त्यांना पिण्यासाठी पाणी आणि जेवण ते सर्व इथे भेटतो यांना, म्हणून आम्ही इथे सोडतो। आता धामण जाती साप यांचा मीटिंग पिरियड चालू आहे। मग जर फिमेल ते तिकडनं गेली असेल, कारण आज आम्ही जो साप पकडला त्याच जागी 2 दिवसापूर्वी एक साप परत पकडला आम्ही, तो साप पकडून इथे सोडला आणि त्याच जागेवर त्याच स्पॉटवर जसं तो साप आला तसं त्याचा पाठी आला। बहुतेक जो आम्ही पहिला पकडला ते फिमेल असेल आणि आता जो पकडून सोडलाय तो नर आहे, म्हणून त्याचा पाठला करता करता जेव्हा यांचा मीटिंग पिरियड असतो, हे एक आपले छोटे छोटे सिमेन्स सोडत जातात, आणि जर मेलला ते सिमेन्स भेटले मग ते त्यांच्या पाठला करत एक मीटिंगसाठी त्यांच्या जवळ जातात।